ध्यानं मूलं गुरोर्मूर्ते पूजां मूलं गुरोर्पादं मंत्रं मूलं गुरोर्वाक्यं मोक्षं मूलं गुरोर्कृपः. सर्व भक्तमंडळींना नमस्कार. मी प्रमोद रेंगे आणि आपण पाहतात माझं यूट्यूब चॅनल मोक्षगुरू रामकृष्ण सरस्वती गुरु. सध्या मार्गशीर्ष महिना सुरू झालेला आहे आणि मार्गशीर्ष महिना हा सुरू झाल्यानंतर या महिन्यातलं जे महत्त्व आहे ते भगवंताने गीतेत पण सांगितलेलं आहे आणि मार्गशीर्ष महिन्यात मी आहे असं भगवंत गीतेत म्हणतात. आणि त्याचं जर कारण एक बघितलं की भगवंताचे जे बोल आहेत ते असत्य कसे असतील. याच मार्गशीर्ष महिन्यात तुमचे आमचे तारक जे आहेत हे प्रभू श्री दत्तात्रेय यांनी जन्म घेतलेला आहे आणि मार्गशीर्ष पौर्णिमेला दत्तात्रेय जन्मोत्सव साजरा होणार आहे. आणि हा दत्तात्रेय जन्मोत्सव हा त्या दिवसापुरता नसतो. आपण सगळे दत्तभक्त मंडळी आहोत. दत्तभक्त मंडळींचा जो हा उत्सव आहे तो जवळजवळ पौर्णिमेच्या आधी 7 दिवस सुरू होतो आणि सर्वसामान्य भक्तांना गुरुचरित्राचं पारायण करण्याचे बेद लागतात. आणि त्यामुळे आत्ता जो काळ आहे हा सगळा दत्तमय वातावरण आहे. आपल्याकडे दत्तात्रेयांची जयंती ही नगरमध्ये 4 तारखेला साजरी होणार आहे. 4 तारखेला जन्मदिवस आहे आणि आपला उपासाचा दिवस आहे आणि 5 तारखेला आपला प्रसाद आपल्याला तिथे घ्यायचा आहे. असा हा सगळा दत्त जन्माचा सोहळा आपल्या नगरच्या दत्त देवस्थानमध्ये पार पाडणार आहे. आणि यावेळेस मला असं वाटलं की दत्तात्रेय जयंतीच्या निमित्ताने आपल्या सद्गुरूंचं जे स्वरूप आहे ते एकदा परत भक्तमंडळींना सांगून बघावं असं माझ्या मनात आलं. अर्थात आज मी तुम्हाला जे काही सांगणार आहे ते काही वेगळं सांगणार नाही. याच्या आधी मी त्या विषयाचे निर्णय व्हिडिओ केलेले आहेत. त्याचंच थोडं एकत्रित करून सार सांगण्याचा एक प्रयत्न करणार आहे. आता 2-3 दिवसापूर्वी सद्गुरूंचं एक वचन मी वाचलं आणि तो एक गुरुचरित्राबद्दलच होतं. आणि सद्गुरूंनी असं सांगितलं की मूळ जे गुरुचरित्र आहे त्या जवळजवळ 1000च्या वर अध्याय आहेत. 1000च्या वर अध्याय आहेत. आपल्याला माहिती आहे की सिद्धस्वामींनी हे गुरुचरित्र सांगितलेलं आहे आणि सिद्धस्वामी दुसरे तिसरे कोणी नसून स्वतः ते नरसिंह स्वामी महाराजच आहेत. आता आपल्याकडे आपण ज्या गुरुपरंपरेत आहोत ती भगवान शंकरांनी स्थापन केलेली गुरुपरंपरा आहे आणि गुरुपरंपरात भगवान शिवशंकर आहेत, भगवान विष्णू आहेत आणि या सृष्टीचे निर्माते ब्रह्मदेव हे देखील आहेत. आणि या तिन्ही देवांची जी काही शक्ती आहे एकत्रित शक्ती आणि शक्ती देवते म्हणजे देवी मातेची शक्ती अशा चारी शक्ती एकत्र करून हे दत्तात्रेय स्वरूप जन्माला आलेलं आहे. आणि या दत्तात्रेय स्वरूपाबद्दल आपल्याला भयंकर प्रेम आहे. आणि या गुरुचरित्रामध्ये दत्तात्रेयांच्या बद्दल जास्त माहिती असण्यापेक्षा श्रीपाद श्रीवल्लभ आणि श्रीमद नरसिंह सरस्वती यांच्या काळातील चरित्रलीला त्यात सांगितलेल्या आहेत. आणि गुरुदेव असं म्हणतात की जवळजवळ 1000च्या वर अध्याय होते. एवढे 1000 अध्याय आले का नाही? 51-52 अध्याय तसे का सीमित झालं? तर पुढच्या युगाचा तेव्हा श्री गुरूंनी विचार केला आणि पुढे लोक हे कर्मकांडापेक्षा चमत्कारावर जास्त विश्वास ठेवतील असं त्यांना वाटलं. आणि मग चमत्कार म्हणजे काय? तर चमत्कार म्हणजे हातातनं वस्तू काढणं हा चमत्कार नाही. सद्गुरू स्वरूपाला शरण आलेले जे भक्त आहेत, ती माणसं आहेत, ती परिस्थितीने गाजलेली आहेत
आणि त्या परिस्थितीवर त्यांना मात करण्याकरता आपल्याला काहीतरी कृपा केली पाहिजे असं त्यावेळेस या गुरुस्वरूपाला वाटलं. आणि त्यातून ज्या ज्या लोकांवर त्यांनी अशा प्रकारची कृपा केली आहे, चमत्कारच आहेत ते. एक एक चमत्कारच आहेत. गुरुचरित्र जर आपण वाचत गेलात तर ते चमत्कारच आहेत. पण स्वतः सद्गुरू त्याला चमत्कार म्हणत नाहीत. कारण चमत्कार का म्हणत नाही, तर ते त्यांचं अंगीभूत कार्य आहे. अंगीभूत कार्य. आणि अंगीभूत कार्य काय आहे? त्यांना एवढी सर्व भक्तांवर कृपा करण्याची काय इच्छा आहे? तर त्याचं कारण सोपं आहे, की गांजलेले, अडलेले, दीनदुबळे जे मंडळी आहेत, त्यांना जो काही त्यांचं जीवन आहे, ते जीवन जर सुकर केलं, तर ते निश्चित परमेश्वराचा शोध घेण्याच्या मार्गावर जातील. परमेश्वराचा शोध घेत असताना त्यांचं वर्तन चांगलं राहील, धर्माप्रमाणे ते वागतील आणि सृष्टीमध्ये शांती राहील, हा एक त्यांचा हेतू आहे. आणि हे जे श्री गुरु तत्व आहे, हे गुरु हे तत्व आहे. आपल्याला गुरुदेवांनी पण सांगितले गुरु तत्व आहे. तर हे या परंपरेत जे सत्पुरुष जन्माला येतात त्यांच्या अंगी ते मुरलेलं असतं. आणि जो अनुभव आता मी सांगितलं की श्रीमंत नरसिंह महाराजांनी 51 अध्यायापर्यंत सीमित ठेवले. पण अजूनही गुरुचरित्र चालूच आहे. अजूनही जे जे भक्त मंडळी श्रीपाद श्रीवल्लभांची, श्रीमद नरसिंह सरस्वतींची आजही प्रार्थना करतायत, त्यांना त्याचे अनुभव येत आहेत. म्हणजे गुरुचरित्र आजही चालू आहे. आणि आपल्या सद्गुरूंनी ते सांगितलं की गुरुचरित्र आजही चालू आहे. फक्त ती पोथी ही सीमित केलेली आहे. आणि स्वतः सद्गुरू त्या ठिकाणी म्हणतात की माझ्याही आयुष्यात असे घटना घडलेल्या आहेत. आता माझ्या आयुष्यात अशा घटना घडल्या आहेत म्हणजे ते जे सांगतायत त्याचा अर्थ आपण लक्षात घेतला पाहिजे, की त्यांच्या मार्फत आपल्यासारख्या शेकडो भक्तांवर त्यांनी या प्रकारचीच कृपा केलेली. जी कृपा श्रीपाद श्रीवल्लभांनी त्या काळात केली, जी कृपा नरसिंह सरस्वती महाराजांनी त्या काळात केली, तीच आपल्या गुरुदेवांनी त्यांच्या या काळात केलेली आहे आणि आजही करतायत. जरी ते आज देहस्वरूपात नसले तरी करतायत. कारण हे गुरु हे तत्व आहे. 7व्या वर्षी, वयाच्या 7व्या वर्षी त्यांना जेव्हा श्रीमद नरसिंह सरस्वती महाराजांनी देहरूपात दर्शन दिलं आणि आशीर्वाद दिलेत, त्याच दिवशी ते या श्री गुरुपदावर विराजमान झालेले आहेत. आणि तेव्हापासून त्यांचं हे कार्य सुरू आहे. त्यामुळे मला असं वाटतं की सद्गुरूंनी जे वाक्य सांगितलंय की माझ्याही आयुष्यात अशा घटना घडलेल्या आहेत, पण त्यांनी अजून एक सावधगिरीची आपल्याला सूचना दिली की माझ्या आयुष्यात ज्या घडलेल्या घटना आहेत त्या गुरुचरित्रात वाढवायच्या नाही आहेत. जे गुरुचरित्राची पोथी आहे ती तेवढी सीमितच ठेवायची आपल्याला. म्हणजे गुरुदेवां आपल्या महाराजांना म्हणजे श्रीमद नरसिंह परमपूज्य रामकृष्ण क्षीरसागर महाराजांना त्यांचे गुरु नरसिंह सरस्वती यांच्या महाराज यांच्याबद्दल किती निष्ठा होती की माझ्या भक्तांना जरी असे काही अनुभव असले तरी ते गुरुचरित्र आहे, गुरुचरित्राप्रमाणे तुम्ही ते त्या पोथीत वाढवू नका. किती सावधगिरीचा इशारा दिला बघा. भावनेच्या भरात आपण काहीतरी करू असं त्यांना वाटतं. आणि आजही मी ही तुलना करतोय. मला तुलना नाही करायची. मी आपल्याला साम्य स्थळं सांगणार आहे. साम्य स्थळं सांगणं आणि तुलना करणं हे वेगळं आहे. काय आपल्याला कुठे इथं तुलना करायची नाही. कारण स्वामी श्रीमद नरसिंह महाराज यांना आपल्या गुरुदेवांनी गुरुस्थानी मानलेलं नव्हतं. ते त्यांचे गुरुच होते. त्यामुळे त्यांच्या मनात आपल्या गुरूंबद्दल नितांत आदर होता आणि तो कणभरही कधी कमी झालेला नाही. पण एक भक्त म्हणून आपलं एक कर्तव्य आहे की असे जे काही अनुभव आहेत त्या काळात गुरुचरित्रात भक्तांना आलेले आहेत आणि या काळात ते आपल्याला येत आहेत, त्याचं आपण साम्यस्थळ काय शोधायचे? तर आपल्या गुरुदेवांचं आपल्याला गुरुस्वरूप कळावं म्हणून शोधायचे. बाकी काही नाही. ही काही बरोबरी नाही, ही काही स्पर्धा नाही, काही नाही. कारण स्पर्धा असण्याचा प्रश्नच नाही. जे काम नरसिंह सरस्वती महाराजांनी त्यांच्यावर सोपवलंय ते करतायत.
आज आपल्याला असं वाटेल की या दत्तात्रयाच्या परंपरेत जे काही साक्षात्कारी पुरुष होऊन गेलेले आहेत, त्या अनेकांनी या प्रकारच्या अनुभूती लोकांना दिलेल्या आहेत. आता आपल्याला सगळ्याच गोष्टी माहिती असतात अशातला भाग नाही. पण टेंबे स्वामींनी देखील, श्रीमद परमपूज्य टेंबे स्वामी, वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी यांनी देखील या प्रकारचे अनुभव भक्तांना दिलेले आहेत आणि त्यांच्याही चरित्रात ते आलेले आहेत. त्यामुळे हे कायम चालूच राहणार आहे. गुरु आहे, तत्व आहे. 700-800 वर्षापूर्वी जे गुरु देहस्वरूपात आले, त्यावेळेस जी माणसं होती, ती माणसं आणि आत्ताची माणसं सारखीच आहेत. त्यावेळेस जे गुरु स्वरूपात, गुरु या देहस्वरूपात आलेले होते ते, आणि आत्ता जे सत्पुरुष त्या परंपरेत जन्माला आलेले आहेत, जन्माला आलेले म्हणतोय, तपस्येने निर्माण झालेले नाही, जन्माने यावे लागतात. तर असे जन्माने आलेले जे आहेत ते देखील ते गुरुच्या तत्व घेऊन आलेले आहेत. त्यामुळे गुरुही तेच आहेत, भक्तही तेच आहेत. भक्तांच्या ज्या कामना आहेत त्या 800 होत्या, त्याच काय साध्या साध्या गोष्टी असतात. हो, माझ्या मुलाचं लग्न होऊ दे, माझ्या मुलीला योग्य स्थळ मिळू दे, आम्हाला अपत्य होऊ देत, मला पैसा अडका लाभू देत, याच्याशिवाय तुमच्या आमच्यासारखी माणसं काही मागत नाहीत. गुरुदेवांनी अनेक वेळा सांगितले की एवढे मोठे भक्त आहेत, पण एकाने मला भगवंताचं दर्शन द्या असं काही माझ्याकडे म्हटलेलं नाही. प्रत्येकाने प्रपंचातल्या अडचणी सांगितल्यात. अर्थात हे आपण सगळे सामान्य आहोत आणि सामान्यत्वाचं हे लक्षणच आहे मुळी काय. त्यामुळे त्यात काही विशेष नाही. गुरुदेवांनी देखील हे आपल्या सर्वांवर ती कृपा केलेलीच आहे. मी जेव्हा असं म्हणतोय त्यावेळेस आपल्याला, मी जवळजवळ या विषयाचे आता 140 व्हिडिओ माझे झालेले आहेत आणि भक्तांना आलेले अनुभव जे गुरुदेवांनी दिलेले आहेत त्याचा जो विचार केला तर आपल्याला त्या ठिकाणी असं बघावं लागेल की श्रीपाद श्रीवल्लभ काळ असो, नरसिंहदेव महाराजांचा काळ असो, त्या काळात ज्या घटना घडल्या त्या परत या 20व्या शतकात घडल्यात का, तर निश्चितपणे घडलेल्या आहेत. आपल्याला माहिती आहे की श्रीपाद श्रीवल्लभ यांच्या काळात, म्हणजे ज्याचं 10व्या अध्यायात वर्णन आलेलं आहे, 10व्या अध्यायात एक त्यांचा भक्त व्यापार उदीम करत होता आणि व्यापार उदीमध्ये फायदा झाला तर मी कुरोपूरला येऊन त्या ठिकाणी संतर्पण करीन, आपली सेवा करीन, असं त्यांनी गुरुदेवांना प्रार्थना त्यावेळेस केलेली होती. आणि त्याप्रमाणे त्याचं उदीम फलित झालं आणि तो त्या ठिकाणी जायला निघाला. त्यावेळेस वाहनं नव्हती, पायी जावं लागत होतं, जंगल होतं आणि 2-4 तस्कर मंडळी म्हणजे चोर मंडळी यांनी पाहिलं हा एवढा पैसेवाला निघाला आहे तर आपल्याला पैसे मिळतील याच्याकडनं. त्यामुळे त्यांनी देखील कपटबुद्धीने त्याच्याबरोबर चालायला सुरुवात केली, थोडा परिचय वाढवला आणि एक दिवशी रात्रीच्या वेळेस त्यांनी त्या जो हा भक्त श्रीपाद श्रीवल्लभांचा निघाला होता त्याला त्या ठिकाणी त्याचं धडावेळ केलं आणि शेष त्याचं धडावेळ केल्यानंतर ताबडतोब श्रीपाद श्रीवल्लभ हाती त्रिशूळ आणि खड्ग घेऊन तिथे दाखल झाले आणि त्यांनी त्या चोरांना जीव्यानिशी मारलेलं आहे. आपल्या भक्ताचं रक्षण करण्याकरता त्या चोरांना त्यांनी मारलेलं आहे. आणि चोरांना मारल्यानंतर एका चोराने त्याला विनंती केली की माझा काही यात नाही, मी सहज यांच्याबरोबर आलो होतो, माझा काही हेतू नव्हता. श्रीपाद श्रीवल्लभांना त्याची दया आली आणि त्याला त्यांनी जीवदान दिलं आणि त्याच्याचकडनं परत हे जे आपल्या भक्ताचं शिर धडावेळ केलं होतं ते ते लावून घेतलं आणि त्याला तिथं आपल्या भक्तालाही पुनर्जीवित केलं. हा जो दशमाध्याय 10व्या अध्यायात घटना घडली आहे ती तसे अनुभव आपल्या गुरुदेवांनी काही दिलेले आहेत का, तर निश्चितपणे दिलेले आहेत, निश्चितपणे दिलेले आहेत.
रसिकभाई शंकराजाका नावाचे नगरचे भक्त आहेत. त्यांच्यावर मी एक व्हिडिओ पण केलेला आहे आणि मला वाटतं तो व्हिडिओ 93 वगैरे काहीतरी क्रमांकाचा आहे. आणि हे रसिकभाई हे मूळचे त्या राजकोटचे वगैरे मंडळी आहे ती. आणि राजकोटमध्ये त्यांनी एक प्लॉट घेतला होता आणि त्या प्लॉटवर बांधकाम करावं अशी त्यांना इच्छा झाली. आणि मग त्यांनी सद्गुरूंचे आशीर्वाद घेऊन तिकडे जायचा निर्णय घेतला. आणि मग तिथे जे काही त्यांचे नातेवाईक मंडळी होते त्यांनी तिथे पाहिलं तर ती जागेवर एका गुंडांनी अतिक्रमण केलेलं होतं. पण तो गुंड काही त्या जागेतनं बाहेर यायला तयार नव्हता. आणि बाकीचे सोपास्कार केल्या, वाट्याघाटी केल्या. त्या गुंडालाही समजावून सांगायचा प्रयत्न केला पोलिसांच्या मार्फत. गुंडांनी हो हो म्हटलं आणि दुसऱ्या दिवशी दुपारी या तुम्ही, मग मी तुम्हाला जागेचा ताबा देतो. आता यांना वाटलं हा ताबा देणार आहे म्हणून काही लोक 2-4 लोक मिळून ते तिकडे गेले. आणि हे लोक निशस्त्र होते, त्यांना काय माहिती काय होणार आहे. आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर त्या गुंडाचे चेहऱ्यावरचे हावभाव बदलले. तो क्रुद्ध झाला, क्रूर झाला आणि त्यांनी कुऱ्हाड काढली. कुऱ्हाडीचं पातं धार लावायला घेतली. मोठा दांडा होता आणि हे सगळे घाबरून गेले. आता काय होईल. आणि रसिकभाईंनी गुरुदेवांचा धावा केला. हा एवढा चिडलेला होता गुंड, म्हणजे आदल्या दिवशीचं त्याचं बोलणं होतं ते आणि दुसऱ्याचं बोलण्यात यात जमीन आसमानाचा फरक होता. जागेचा ताबा देतो म्हणणारा माणूस त्या ठिकाणी कुऱ्हाड पाजळतोय, हे भयानक चित्र होतं. पण या ठिकाणी त्या माणसाने एवढा चिडलेला होता की पहिला राग त्याच्याकडे ते बोरीची काही झाडं वाढली होती, ती बोरीची झाडं सपासप कापत गेला. आणि ते कापत त्यांनी म्हणजे प्रत्यक्ष यांच्यावर हल्ला करण्याऐवजी एक धाक दमवा म्हणून ते केलेलं होतं. आणि ते केल्यानंतर ही मंडळी घाबरली. तोही ते सपासप वार करून दमला आणि थोडा पाणी प्यायला बसला. त्याच्या आजूबाजू गुंड पण होते. पण यांनी त्या ठिकाणून रसिकभाई आणि त्यांच्या नातेवाईकांनी सुटका करून घेतली. म्हणजे 10व्या अध्यायात जी प्रचिती आलेली आहे ती या ठिकाणी शंकराजा यांना देखील ती प्रचिती या ठिकाणी आपल्या गुरुदेवांच्या माध्यमातून आलेली आहे. दुसरं एक उषा मार्डीकर नावाच्या त्यांच्या आपल्या गुरुदेवांच्या भक्त होते. मला वाटतं पुण्यात राहत होते मार्डीकर कुटुंब आणि ते विदर्भातले वगैरे असावेत. तर त्या ठिकाणी ते विदर्भात काहीतरी गेलेले होते आणि एका ठिकाणी एस टीतनं त्यांचा प्रवास सुरू होता, सौभाग्य मार्डीकर वहिनींचा. आणि काय झालं प्रश्न की त्या पाठीमागच्या बाजूला त्या एस टीमध्ये त्यांना जागा मिळाली होती आणि त्या बसल्या. आणि पाठीमागच्या बाजूला एक गुंड, 1-2 गुंड असे आलेले होते आणि ते उषाताईंची छेड काढत होते. काय असं गुंड वगैरे मंडळींना एखादी अबला महिला दिसली की त्यांना चेव येतो. त्यामुळे त्यांना जरा छेडछाडी करायचा प्रयत्न केला. आता ह्यांनी उषा मार्डीकरांनी काय केलं, उषाताईंनी, की इंदुकोटी तेज किरण जे आहे स्तोत्र ते म्हणायला सुरुवात केली मनातल्या मनात आणि देवा मला वाचव असा त्याचा अर्थ होता. आणि हा गुंड हा उषाताईंच्या शेजारी बसण्याकरता म्हणून आला. त्यांच्या शेजारी जागा रिकामी होती. हा पाठीमागे बसला होता, तो पुढे आला, म्हणजे पुढे यायला लागला. आणि क्षणात काय झालं की तो ज्या बाकावर बसला होता त्या बाकावरनं ती उठबस करणं चालू होतं. तो त्या बाकावर परत बसायला गेला तो बाक खाडकन मोडला आणि तो जो गुंड होता तो जायबंदीच होऊन गेला. आणि मग कंडक्टरच्या वगैरे हा सगळा प्रकार लक्षात आला आणि मग त्या ठिकाणी उषाताईंची अशा पद्धतीने सुटका गुरुदेवांनी केलेली आहे. म्हणजे गुरुचरित्रात जो अध्याय 10वा अध्याय आहे त्यामध्ये जे काही अनुभव आपल्या भक्तांना आलेले आहेत तेच अनुभव आपल्या गुरुदेवांच्या माध्यमातून या भक्तांना आलेले आहेत. आणि यातनं आपल्याला फक्त काय करायचं आहे, गुरु स्वरूप ओळखायचं. तेच आहेत, श्रीगुरु परंपरेत जन्माला आलेले आहेत हे आपल्याला एकदा कळलं. आणि त्यांचं काय असतं माहिती का, सद्गुरूंचा देह कसा आहे याच्याशी आपल्याला काही कर्तव्य नाही.
त्यांचा जो अंतरात्मा आहे त्याचं आणि आपलं कसं ऐक्य होईल, ते स्वरूप आपल्याला कसं कळेल, हे सर्व भक्तांनी बघायला पाहिजे, असा तो भाग आहे. दुसरा जो एक भाग आहे की गुरुदर्शनात अनेक अध्याय आहेत. मी काही सगळ्यात सांगत बसणार नाही आहे, पण एक 38वा अध्याय आहे. 38वा अध्याय, त्या 38वा अध्यायामध्ये एक भास्कर नावाचा ब्राह्मण होता आणि तो कुठून तरी लांबून आला होता श्रीगुरूंची कीर्ती ऐकून, नरसिंहदेव महाराजांची कीर्ती ऐकून. आणि घरातून येताना त्यांनी एक 2-5 लोकांना पुरेल एवढा शिधा सामुग्री आणली होती आणि त्याचं गाठोड बांधलेलं होतं ते. आणि तो तिथे आला, तो गुरुसेवेत रमला आणि मग त्याला एकदा वाटलं की या ठिकाणी बरेच भक्त श्रीगुरूंना काहीतरी भिक्षा वगैरे करत असतात, तर आपणही काहीतरी गुरुदेवांकरता भिक्षा करावी. आणि म्हणून तो घेऊन आला. पण त्या ठिकाणी काय होत होतं त्या काळात, हा जो काळ आहे 38वा अध्यायातला, हा नरसिंहदेव महाराजांचा उत्तर काळ आहे, म्हणजे उत्तर आयुष्यातला काळ आहे. आणि त्यावेळेस भरपूर भक्त झालेले होते आणि त्या गाणगापुरी रोज संतर्पण असायचं, रोज ब्राह्मण भोजन असायचं आणि सद्गुरू सगळ्या ब्राह्मणांना स्वतःच्या पंक्तीला घेऊन त्या ठिकाणी जेवत असत आणि रोज कोण ना कोणतरी ते करत असे. त्यामुळे हा रोज ते गाठोड उशाला घेऊन झोपायचा आणि ते तसंच राहायचं. मग त्यांनी एक दिवशी गुरुदेवांना प्रार्थना केली की मी असं आपल्याकरता भिक्षा करावी म्हणून सामान आणलेलं आहे, तर मला आपण स्वयंपाक करायची परवानगी द्या, म्हणजे मी आपल्याला ते भिक्षा वाढीन. नरसिंहदेव महाराज अत्यंत दयाळू होते. त्यांनी त्याच्याकडे पाहिलं आणि ते म्हणले ठीक आहे, आज कर तू. आणि आज कर म्हणल्यानंतर या माणसाने ते काही आणलेलं होतं, त्याची म्हणजे शिधा आणलेला होता. मग त्याच्याबरोबर भाज्या आणल्या पाहिजे, दूध आणलं पाहिजे, ही सगळी तयारी त्यांनी त्या दिवशी केली आणि एक 4-5 माणसांचा स्वयंपाक करावा या हेतूने आपलं त्यांनी ते सगळं केलं, तयारी केली आणि त्यांनी 4-5 माणसांचा तो स्वयंपाक केला. दुपारची वेळ झाली, श्रीगुरू आले आणि यांनी सांगितलं. ते म्हणले अरे सगळ्यांना जेवायला बोलव ना, जे माझ्याबरोबर जे ब्राह्मण आहेत त्यांच्याबरोबर मी रोज जेवतो, त्यांना बोलून घे. आणि त्या ठिकाणी 101 ब्राह्मण होते. आता या 101 ब्राह्मणांना हे 3 लोकांचंच म्हणले त्यांनी, त्या 3-4 लोकांचं अन्न कसं काय पुरायचं ह्याला चिंता पडली. पण श्रीगुरू सांगतायत म्हणून त्यांनी सगळ्यांना विनंती केली की सगळ्यांनी प्रसादाला या म्हणून. तर लोक ब्राह्मण मंडळी टिंगल करायला लागली त्याची, काय की 4 लोकांचं तू अन्न शिजवलं तर आम्हाला काय एक शीत तरी वाटायला येईल का. पण ते असं झाल्यानंतर ते कोणी येत नाहीत म्हणल्यावर स्वतः नरसिंहदेव महाराजांनी कोणाला तरी निरोप पाठवला की सगळ्यांना जेवायला बोलवलं म्हणून. आता स्वामींनी जेवायला निरोप पाठवला म्हणल्यावर ती सगळी मंडळी आली आणि गुरुदेवांनी त्यांचं जे वस्त्र होतं ते त्या अन्नावर झाकण म्हणून टाका म्हणून सांगितलं आणि सगळ्यांना जेवायला वाढलं. आणि मग सगळ्यांना जेवायला वाढलं. सगळे ब्राह्मणांचं भोजन झालं. त्या ब्राह्मणांचं भोजन झाल्यानंतर घरातल्या लोकांना, त्या ब्राह्मणांच्या घरातले जे कुटुंबीय आहेत त्यांना बोलवलं. त्यांचं जेवण झाल्यानंतर गावकऱ्यांना जेवायला बोलवलं आणि गावकऱ्यांना जेवायला बोलवल्यानंतर सगळं झालं. तर मग आता गावात जे काही शूद्र मंडळी आहेत त्यांना अन्न वाढून द्या म्हणून सांगितलं. त्यांनाही अन्न वाढलं. आणि मग आता हे जे 2-3 लोक होते सेवेतले ते राहिले होते, ते म्हणले आता तुम्ही जेवून घ्या. आणि जेव्हा ते जेवायला गेले तेव्हा अन्न पाहिलं तर जेवढं शिजवलं होतं तेवढं अन्न तिथंच होतं. त्या ह्याच्यात दिलंय अध्यायात की सद्गुरूंनी अन्नपूर्णा स्मरली असावी. आता हा जो अनुभव आला आहे 38व्या अध्यायातला की सहस्र ब्राह्मण तिथे जेवले. तर आपल्याकडे असं घडलंय का? तर घडलेलं आहे. मी त्यावर 53 नंबरचा एक व्हिडिओ केलेला आहे आणि गोजरेकर नावाचे अंमळनेरचे भक्त होते. गोजरेकर नावाचे अंमळनेरचे भक्त होते आणि ते मोठं गणपतीच्या स्थानाला त्या ठिकाणी त्यावेळेस गेलेले होते
अष्टविनायकाच्या यात्रेसाठी ते निघालेले होते आणि 2 बस घेऊन अंमळनेरहून ते निघालेले होते आणि या ठिकाणी मला वाटतं संकष्टी चतुर्थी होती आणि पाली येथे त्यांचं त्या ठिकाणी सेवा होती त्या दिवशी आणि हे 2 गाड्या घेऊन निघालेले अंदाजे 40 एक लोकं असतील त्याच्याबरोबर. तर ते यात्रा चालवतात तसेच सगळे निघालेले होते. त्यामुळे स्वयंपाक वगैरे करण्याची त्यांची सोय तिथे होती आणि त्या पालीला त्यांना मुंबईतल्या सत्संग मंडळातले लोकं भेटले आणि मग साधारणपणे आता आम्ही असं-असं करतोय, आज आमच्यातर्फे नैवेद्य आहे देवाला, आपणही जेवायला या. आणि मग ते आधी लोकं नाही म्हणले मुंबईचे, नंतर सगळे येऊ म्हणले. ते लोकं आले. म्हणजे यांनी 30-40 लोकांचा स्वयंपाक केला होता. त्याच्यात त्या मुंबई सत्संग मंडळाचे काय 40-50 लोकं आले. ते जेवले. त्याच्यानंतर त्या ठिकाणी अजून 2 लक्झरी बस भरून आल्या. ते लोकही जेवायला मागणी केली. त्यांनाही ज्यांनी जेवायला घातलं. त्याच्यानंतर एक लहान मुलांची काहीतरी ट्रिप आलेली होती. ती मुलं भुकेली होती. म्हणून त्या लोकांनी विनंती केली, "बुवा तुम्ही आम्हाला कुठेच जेवण मिळत नाही, इथं तरी जेवण द्या." मग या अनिल गोदरेकर यांनी ती त्यांची व्यवस्था केली आणि जे आचारी आले होते, ते आचारी मात्र घाबरून गेले होते. आपण एवढा 40 एक लोकांचा स्वयंपाक केलाय आणि आत्तापर्यंत 100-150, 200 लोकं जेवून गेलेले आहेत आणि अजून हे शाळेतली मुलं जेवायची आहेत. कसं काय पुरायचं? ही त्यांना काळजी पडली होती. परंतु गोदरेकरांना विश्वास होता आणि त्यांनी त्यांना तेच सांगितलं होतं. पहिल्यांदाच सांगितलं होतं, की जे अन्न केलंय ते झाकून ठेवा आणि फक्त वाढत चाला. आणि एक सांगायचं कारण म्हणजे या सगळ्यांची जेवणं झाली आणि अन्न जेवढं केलं होतं ते व्यवस्थित पुरलं. म्हणजे अन्नपूर्णा स्मरली होती त्यावेळेस आणि ती का स्फुरली होती? तर जिथं जेवायला बसले होते, तिथं त्यांनी गुरुदेवांच्या फोटोची पूजा केली होती. हे सगळं गुरुदेवांना सांगून अनिल गोदरेकरांनी हे केलं होतं. म्हणजे या ठिकाणी हा जो प्रकार घडलेला आहे, की तो त्या ठिकाणी घडलेला आहे. आता हे गोदरेकर हे यात्रेकरूंना घेऊन गेले होते आणि तिथं गुरुदेवांच्या साक्षीने हे सगळं घडलं. म्हणजे ही गुरुदेवांचीच कृपा आहे. जे गुरुचरित्रात घडलेलं होतं, ते इथेही घडलेलं आहे. आणि आ आज भिकवणना खासनीसांच्याकडे गुरुदेव वाणगावला उतरत होते. मी पुण्यात राहत होतो शिवाजीनगर रेल्वे क्वार्टर्समध्ये. तिथेही माझ्याकडे गुरुदेव उतरत होते. आपले गोळे साहेब त्या माहीमला राहत होते. तिथे देखील गुरुदेवांचा मुक्काम असायचा आणि आम्ही दोन्ही तिन्ही कुटुंबातल्या लोकांनी असं बऱ्याच वेळा सांगितलेलं आहे, की आमच्या घरी जेव्हा गुरुदेव यायचे, तेव्हा किती लोक येतील, काय येतील याचा काही अंदाजच नसायचा. गुरुदेव आमच्याकडे आले, की चहूकडचे लोकं, चहूकडचे भक्त गुरुदेवांच्या दर्शनाला येत असतात. नगरला तर दर्शनाला लोकं जातच होते. पण गुरुदेव जेव्हा प्रवासात असतील, तेव्हा जिथे असतील तिथं बरीच मंडळी दर्शनाला जात होती. आणि मग ही दर्शनाला बाहेरगावची आल्यावर सद्गुरू सगळ्यांना प्रसाद घेऊन जा असं सांगत असत. आणि आमच्या त्या मला वाटतं सौवादी गोळेबाईंनी त्यांच्या अनुभवातलेले अण्णा भिकवंडांच्याकडे पण तीच परिस्थिती झाली आहे, असं श्रीकांत मिश्रांच्या लेखात आलेलं आहे. आणि माझा तर स्वतःचा अनुभव आहे. मी माझ्या त्याचा व्हिडिओ पण केलेला आहे. मला वाटतं व्हिडिओ 128 वगैरे काहीतरी मी गोळे काकूंचा व्हिडिओ 128 आहे. माझाही मी व्हिडिओ केलेला आहे आणि त्याच्यातही मी सांगितलेलं आहे, की गुरुदेव आल्यानंतर म्हणजे गुरुदेव येणार, मग आम्ही काही थोडंफार सामान भरत असू आणि साधारणपणे 8-10 लोकं, 12-15 लोकं असतील त्यांच्याबरोबर अशा पद्धतीचं रोज स्वयंपाक आमच्या घरातली महिला मंडळ करत असे. पण सांगायचं कारण म्हणजे ते 12-15 लोकांसाठी केलेलं अन्न आहे. त्यातनं जवळ-जवळ 40 एक 50 लोकं तरी जेवून जायची. मला असं आठवतंय, की कधीही मला एकदा जे सामान आणले, त्या सामानात भर घालायला किराणा मालाच्या दुकानात जावं लागलेलं नाही. आहे ते सामान पुरलं. केलेला स्वयंपाक पण पुरत होता. म्हणजे काय असेल म्हणजे मी तेव्हाही सांगितलं होतं, की माझं वय शाळकरी मुलातलं होतं.
आणि शाळकरी मुलातला असल्यामुळे त्या ठिकाणी मला एवढा अंदाज नव्हता. आणि मी एकदा गुरुदेवांना बोललो, की म्हटलं, "गुरुदेव एवढे लोकं येतात ते आधी किती लोकं येतात आपल्याला कळलं तर बरं होईल, म्हणजे तयारी करता येईल आपल्याला." गुरुदेवांनी फक्त माझ्याकडे बघून स्मित हास्य केलं. काही बोलले नाही. कारण माझं वय तेव्हा 16-17 वर्षाचं होतं. मला काय अक्कल होती त्यातली. पण मी बोललो. म्हणजे मला बोलण्याचं पूर्ण आठवतंय. गुरुदेवांनी देखील फक्त स्मित हास्य केलं. पण माझ्या नंतर असं लक्षात आलं, की पुढे मला गुरुदेवांनी त्यांचं जे स्वस्वरूप आहे ते दाखवलेलं आहे आणि ते मला त्यांनी शंकर स्वरूपात दर्शन दिलेलं आहे. भगवान शंकर स्वरूपात दर्शन दिलेलं आहे आणि हे जर भगवान शंकर असतील, तर पार्वती माता जी अन्नपूर्णा आहे, ती जे हे स्वामी जिथे जातील, तिथे ती येणारच ना. म्हणजे आमच्याकडे गुरुदेव आलेत म्हणजे अन्नपूर्णा पण आलेली आहे आणि अन्नपूर्णा जिथे आहे, तिथं कशाचीच वाणवा राहणार नाही, हा सगळा प्रकार आहे. जे 38व्या अध्यायात घडलं, ते आपल्या नगरच्या या भक्त परिवारात देखील घडलेलं आहे. अर्थात मी हे 2-3 उदाहरणं तुम्हाला का सांगितली, की मला फक्त आपल्याला गुरुदेवांचं स्वरूप सांगायचं हे जे घडलंय ते घडलेलं आहे. हा गुरुदेवांनी सांगितल्याप्रमाणे हे जरी घडत असलं, तरी तो त्या गुरुचरित्राचा भाग होणार नाही, हे त्यांनी अत्यंत लीनतेने सांगितलेलं आहे. हा त्यांचा विनय आहे, विनय आहे. त्यांनी कधीच मोठेपणा घेतलेला नाही. त्यांनी जे जे काही केलं, त्याचं सगळं क्रेडिट आपले सद्गुरू श्रीमद नरसिंह सरस्वती महाराज यांनाच दिलेला आहे. तर हा जो भाग आहे, या 2 अध्यायाबद्दल मी आपल्याला बोललो. अजून 1-2 अध्यायाबद्दल मला आपल्याशी बोलायचं आहे. परंतु ते जरा एकाच ह्याच्यात नको. हा दत्तात्रयांच्या या दत्त जयंतीच्या ह्याच्यात या विषयावरचे मी 1-2 व्हिडिओ हा कदाचित व्हिडिओ सोमवार आणि गुरुवारी हे मी प्रसिद्ध करणार आहे. आणि आज एक भाग केलेला आहे. तो सोमवारी प्रसिद्ध होतोय आणि अजून एक भाग करीन तो मी गुरुवारी प्रसिद्ध करीन. तर आपण या ठिकाणी थांबूया. श्री गुरुदेव दत्त.